आता नवीन वर्षासाठी पुन्हा हा एक वेगळ्या नवीन डिझाईनमध्ये हा केक आहे. तर न्यू इयरसाठी स्पेशल केक आहे. तर त्यासाठी ते मी चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी फ्लेवरचं इथं कॉम्बिनेशन दिलेले आहे. तर इथे छान आपण फ्रॉस्टिंग वगैरे इथे करून घेतलेले आहे सिंपल व्हाईट कलरच्या क्रीमने. पण आता न्यू इयरचा केक म्हटल्यावर काहीतरी क्रिएटिव्हिटी करावीच लागेल. तर त्यासाठी ते एक वेगळ्या पद्धतीने मी हा जो केक आहे तर ते इथं केलेलं आहे. तर त्यासाठी इथे मी टूथपिक घेतली आहे आणि टूथपिकच्या मदतीने ते मी ड्रॉ करत आहे. आता काय ड्रॉ करत आहे, तर इथे मी करत आहे बाटली. आता बाटली तुम्हाला जी समजायची आहे ती समजा. तर इथे मी बाटली आणि 2 ग्लास इथे ड्रॉ केलेले आहेत. आता तुम्ही ते मँगो ज्यूसची पण बॉटली समजू शकता. असं नाही की ती ड्रिंक वगैरे करण्यासाठीच असेल, दारू बिरूच असेल असं काही नाही राहत. देशी असेल, विदेशी असेल, कुठलीही असेल तुम्हाला जे समजायचे आहे तर ती समजा. तर इथे मी बाटली आणि ग्लास अशी आपला इंतजाम केलेली आहे. ज्यांना कुणाला पार्टी करायची असेल त्यांनी नक्की या, पण त्यांना काही मिळणार नाही आहे, फक्त केक मिळणार आहे. तर इथे बाटली आणि आपलं जे काही क्रिएटिव्हिटी आहे ते मी या बाटलीवर आणि ग्लासवर केलेली आहे. तर हा एक वेगळ्या पद्धतीचा केक थोडा कॉमिक थीममध्ये म्हणा किंवा काहीतरी एक वेगळी क्रिएटिव्हिटी इथे मी केलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली आणि माझी बॉटलीवरची क्रिएटिव्हिटी पाहू शकता. तर तुम्ही मँगो ज्यूस म्हणून पण पिऊ शकता. याचा अर्थ असं काही दुसरं येत नाही. तुम्ही त्या बाटलीला कुठलाही नाव देऊ शकता. तर इथे आपली जी बाटली आहे ती इथे बाटली आणि ग्लास असे हे आपले बॉटल आणि ग्लास रेडी झालेले आहेत. त्यानंतर इथे कस्टमरांची डिमांड होती की हॅपी न्यू इयरला. तर इथे मी हॅपी न्यू इयर लिहिली आणि छोटे छोटे इथे मी हार्ट्स जे आहेत तर ते हार्ट्स इथे मी काढून घेतलेले आहेत ब्लॅक आणि पिंक कलरच्या क्रीमने. आणि त्यानंतर ब्लॅक आणि पिंक कलरच्याच मदतीने इथे मी साईडला बॉर्डरसुद्धा काढून घेतलेली आहे. तर इथे आपला हा वेगळ्या पद्धतीचा एक न्यू इयर स्पेशल केक आहे. आता तुम्हाला कोणतं नाव द्यायचे ते तुम्ही ठरवा. तर इथे मी ब्लॅक कलरच्या क्रीमने आणि पिंक कलरच्या क्रीमने बॉर्डर करून घेतली आहे आणि इथे आपला न्यू इयर स्पेशल केक रेडी आहे. आता तुम्हाला नाव काय द्यायचं आहे ते तुम्ही द्या. मँगो द्या, देसी द्या, विदेशी द्या, जे द्यायचं आहे ते.